इन्कम टॅक्स ऑफिसर बनले बाराती। ते पावसाचे दिवस होते। इन्कम टॅक्स विभागासाठी तो एक नॉर्मल दिवस होता आणि सर्व इन्कम टॅक्स ऑफिसर आपापल्या कामात व्यस्त होते। अचानक त्यांना मीटिंग रूममध्ये बोलावण्यात आले। असं म्हणतात की जेव्हा इन्कम टॅक्स ऑफिसरची मीटिंग होत असते तेव्हा त्यांना कुठल्याच डिजिटल वस्तू आत नेण्याची परवानगी नसते, कारण इन्कम टॅक्स ऑफिसचे काम हे खूप गुप्त पद्धतीने केले जाते आणि त्यांच्याबद्दल त्यांना त्यांच्या घरी सांगण्याची पण परवानगी नसते। तर मीटिंग सुरू झाली आणि एक सिनियर ऑफिसरने सांगितले, आपल्याला एक रेडसाठी म्हणजेच टॅक्सच्या छापासाठी जायचे आहे। ते ऐकून सर्व खूप उत्साही झाले। आपल्याला कोणाकडे रेड मारायची आहे, फिल्म स्टार आहे की कोणी नेता? अशा प्रकारची चर्चा त्यांच्यामध्ये सुरू झाली। ऑफिसरने सांगितले, मला पूर्ण माहिती देण्याची मनाई आहे। मला तुम्हाला एवढाच सांगायचं आहे की तुम्हाला सर्वांना लग्नाच्या वेशात यायचे आहे। सर्वांनी सजून तयार होऊन जसं आपण लग्नाला जातो तसाच तयार होऊन यायचं आहे। आणि ठरल्याप्रमाणे काही दिवसांनी म्हणजे 4 ऑगस्ट 2022 मध्ये 100 गाड्या आणि त्यात असलेले 400 ऑफिसर्स सजलेल्या गाड्यांसह महाराष्ट्राच्या जालनामध्ये दाखल झाले। सर्व 100 ही गाड्या फुलांनी सजल्या होत्या। काही गाड्यांवर लिहिले होते, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे। काही गाड्यांवर लिहिले होते, राज विथ अंजली। त्यांच्यातलाच एक ऑफिसर नवरदेव बनलेला होता। काही ऑफिसर समोर नाचत होते आणि काही ऑफिसर्स गाड्यांमध्ये बसले होते। जालना शहरातील लोक त्या एवढ्या सर्व गाड्या आणि ते बाराती पाहून आश्चर्यचकित झाले आणि आपापसात चर्चा करू लागले। कोणी म्हणाला, एवढ्या सर्व गाड्या मी एकाच शहरात कधीच पाहिल्या नाही। तर कोणी म्हणाला, नक्कीच हे कुठल्या तरी श्रीमंतांच्या घरचं लग्न असेल। अशा प्रकारे चर्चा सुरू होती आणि बाराती नाचत होते। त्यातलाच एक बाराती बाहेर आला, एका शांत ठिकाणी कॉल करून सूचना दिल्या, दुल्हन हम ले जाएंगे आणि आपलं मिशन सुरू झालं आहे। सर्व बाराती आपापल्या गाड्यांमध्ये बसले आणि निघाले। ती बारात 3 वेगवेगळ्या रस्त्यांमध्ये डिवाइड झाली। गाड्या शहरातल्या वेगवेगळ्या मार्गांनी जात होत्या आणि जसाही सूर्योदय झाला, एक गाड्यांचा समूह ऑफिस समोर जाऊन पोहोचला, दुसरा गाड्यांचा समूह फॅक्टरी समोर जाऊन पोहोचला आणि तिसरा गाड्यांचा समूह 2 बंगल्यांसमोर जाऊन पोहोचला। फॅक्टरी समोर गाड्या उभ्या झाल्या आणि सर्व गाड्यांमधून ऑफिसर्स बाहेर आले। फॅक्टरीचा गार्ड ते पाहून आश्चर्यचकित झाला आणि विचार करू लागला, एवढ्या सर्व लग्नाच्या सजलेल्या गाड्या आणि बाराती तेही फॅक्टरी समोर कशा? सर्व ऑफिसर्स फॅक्टरीच्या गेट समोर आले आणि आत जायचा प्रयत्न करू लागले। जो ग्रुप बंगल्यासमोर होता तो ग्रुप पण बंगल्याच्या आत गेला आणि ऑफिस समोर असलेला ग्रुप ऑफिसच्या आत गेला आणि तिन्ही ठिकाणी छाप्याची सुरुवात झाली। सर्व ऑफिसर्स तिन्ही ठिकाणी शोधू लागले। इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना स्टील कंपन्यांच्या मालकाच्या घरी काहीच सापडले नाही। जे फॅक्टरी साईडला गेले होते त्यांना रेकॉर्डमध्ये चुकीच्या अवैध इंट्या मिळाल्या, ऑफिसमधून नकली डॉक्युमेंट्स आणि जीएसटी फ्रॉडची माहिती मिळाली। तपासणी करता करता रात्र झाली होती आणि जेवढा अधिकाऱ्यांनी विचार केला होता तस काहीही कोणालाच मिळालं नाही। सर्व अधिकाऱ्यांनी आशा सोडून दिली। मग अचानक स्टील इंडस्ट्रीच्या ऑफिसमध्ये काही माहिती मिळाली। जे डॉक्युमेंट्स त्यांना मिळाले त्यात त्याच ठिकाणी एका फार्महाऊसच्या बद्दल सांगितले होते आणि हे फार्महाऊस त्या दोन्ही फॅक्टरीच्या मालकाचे नव्हते। यामध्ये तिसऱ्याचेच नाव दिलेले होते। हा तिसरा व्यक्ती त्या दोघांचा पार्टनर होता। त्यांच्या काळ्या कामांमध्ये त्याचाही बरोबरीचा वाटा होता। सर्व इन्कम टॅक्स अधिकारी त्या फार्महाऊसवर जाऊन पोहोचले आणि त्या फार्महाऊसची तपासणी सुरू झाली, पण तिथे सुद्धा त्यांना काहीच मिळालं नाही। एका अलमारीच्या मागे त्यांना एक दरवाजा आढळला। सर्व अधिकाऱ्यांना त्या दरवाजावर शंका येऊ लागली। त्या दरवाजाला लॉक लावले होते। तो दरवाजा अधिकाऱ्यांनी तोडला आणि सर्व अधिकारी त्या रूमच्या आत गेले। त्या रूममध्ये एक कपाट आणि काही गाद्या होत्या। अधिकाऱ्यांनी कपाट आणि गाद्याची तपासणी सुरू केली आणि पाहतात सगळे थक्क झाले। कपाट सोन्याच्या नाण्यांनी आणि सोन्याच्या बिस्किटांनी भरलेले होते आणि गाद्या पैशांच्या बंडलांनी भरलेल्या होत्या। ते पैशांचे बंडल एवढे होते की हातांनी मोजणे शक्यच नव्हते। सगळी तपासणी करता करता सकाळ झाली होती। ती सर्व कॅश आणि सोनं अधिकाऱ्यांनी जप्त केले। कॅश मात्र हातांनी मोजणे शक्य नव्हते, त्यामुळे ती सर्व कॅश घेऊन अधिकारी जवळच्या SBI बँकमध्ये गेले। मोजणी सकाळी 9 वाजतापासून सुरू झाली आणि रात्री 2 वाजता संपली। यावरून आपण अंदाजा लावू शकतो की किती मोठी कॅश असणार।
अशा प्रकारे इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी एक अनोखी रेड पार पाडली. अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.